इथे तर कोणीच दिसत नाही. कदाचित सर्वजण आत असावे. बानू, बानू, कल्याण मस्त. तुला भेटायची ओढ लागली होती ग. कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं मला. बानू, आपल्या भेटीची वार्ता कुणाला कळू नये म्हणून आम्ही अशा या प्रहरी असे भेटीला आलो आहोत. मला बी का कोणास ठाव, पर आज तुम्हाला भेटावं असं वाटत होतं बघा. आणि आपली भेट झाली बी. आज तुला कशी काय आठवण येत होती आमची? आली बघा. आज आख्यानामध्ये महाराजांनी इंद्रदेवांचं नाव घेतलं तेव्हा मला स्वर्ग आठवला आणि तुमची बी आठवण झाली. बानू, आज आख्यानामध्ये नारद मुनींनी माझ्या नावाचा उल्लेख केला, हे तुला कसं कळलं? हो, हे माझ्याही लक्षात आले नाही. म्हणजे तू जेजुरीत नसताना तिथे आख्यान होतंय हे कळल्यावर मला अस्वस्थ वाटत होतं. म्हणूनच तर तुला भेटायची ओढ होती. पण तू तिथे नसताना आख्यानात काय घडतंय हे तुला कसं कळणार यामुळे मी अजूनच अस्वस्थ होत होते. पण तुला तर आख्यान चालू आहे हे ठाऊक आहे. आणि बानू, आज नारद मुनींच्या मुखातून माझ्या नावाचा उल्लेख झाला ही गोष्टही तुला ठाऊक आहे. हे कसं शक्य आहे? बानू, तू आमच्यापासून काही लपवत तर नाहीस ना? आता ह्यासनी मी कसं सांगावं? का करंड्यातनं मला आख्यान दिसतं? तू कोणत्या विचारात आहेस बानू? नाही कुठं काय. म्या तुम्हाला हेच सांगणार होते का मला महाराज भेटलं होतं आणि त्यांनीच मला सांगितलं का गडावर आख्यान होणार आहे म्हणून. आणि त्यांच्या तोंडूनच मी तुमचं नाव बी ऐकलं आणि म्हणून मला तुमची आठवण झाली बघा. बानू, नक्की हेच कारण आहे ना? म्हाळसा, मी तुम्हाला शोधत होते. मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं काही सांगायचं आहे. म्हाळसा, काय झालं? तू अशी अस्वस्थ का दिसत आहेस? मला माझ्या अस्वस्थतेचं कारण ठाऊक नाही, पण गेल्या काही दिवसांपासून ही अस्वस्थता माझ्या चिंतेचं कारण झाली आहे. मग तू चिंतेत आहेस हे तुम्हाला आत्ता सांगत आहेस? आधी मी याकडे इतकं लक्ष दिलं नाही. मला वाटलं मला भास होत असावेत, पण आता माझी खात्री पटली आहे की माझ्या बाबतीत जे घडतंय ते मला भास होत नाहीयेत. आणि हेच मी तुम्हाला सांगायला आले आहे. काय झालं आहे? गेल्या काही दिवसांपासून माझी कोणीतरी आठवण काढतंय असं वाटतंय मला. मी एकांतात असेल किंवा नसेल, पण मला असं वाटतं की मला कोणीतरी मनापासून हाक मारतंय. एक अनामिक ओढ दाटून येते आणि असं वाटतं की त्या हाकेला मी ओ दिला पाहिजे. पण ते वाटेपर्यंत सारं काही पूर्ववत होतं आणि ती जाणीव नाहीशी होते. पण त्या क्षणासाठी मात्र मला अत्यंत अस्वस्थ वाटतं. आणि हे आठवलं की हे असं माझ्या बाबतीत का घडतंय या विचाराने मला अजून अस्वस्थ व्हायला होतं. आता तुम्हीच मला याचं उत्तर देऊ शकता, कारण तुम्हाला सारं काही ज्ञात आहे. तुम्हीच मला सांगा की असं का घडतंय? कोण काढतंय माझी आठवण?